महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना आता महाराष्ट्रात वाहन चालवायचं असेल तर त्याला मराठी येणं गरजेचं आहे। जर वाहन चालकाला मराठी बोलता आली नाही तर त्याचं लायसन हे रद्द होणार आहे। सरकारनं या संदर्भातला शासन आदेश काढलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग सोबत मराठी येणं देखील आवश्यक आहे। मराठी भाषेत तुम्हाला संवाद साधता आला नाही तर तुम्हाला एकतर लायसन्स मिळणार नाही किंवा मिळालेले लायसन्स रद्द होण्याची दाट शक्यता आहे। राज्याच्या परिवहन विभागानं या संदर्भात कायद्यामध्ये बदल केलाय। या बदलाला विधी विभागानं मंजुरी सुद्धा दिली आहे। मराठी येत नसल्यास 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार। नोटीस नंतर 1 महिन्यात चालकानं मराठी शिकणं बंधनकारक आहे। मराठी न शिकल्यास सुरुवातीला चालकाचं लायसन्स 3 महिन्यासाठी रद्द होणार। 3 महिन्यातही चालक मराठी न शिकल्यास लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद आहे। सरकारच्या या नव्या नियमानं रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं आवश्यक झालंय। या निर्णयाचं रिक्षा टॅक्सी चालकांनी देखील स्वागत केलंय। ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांनी किमान तोडकं मोडकं का होईना मराठी बोलण्याचा प्रयत्न आता सुरू केलाय। दादा, मराठी शिकण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला कालावधी देखील दिलेला होता। आता 17 तारखेपासून जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्हाला पहिले नोटीस दिली जाईल, त्यानंतर तुम्हाला मराठी शिकण्यासाठी 3 महिने दिले जातील आणि त्या 3 महिन्यात जर तुम्ही मराठी शिकलं नाहीत तर तुमचं लायसन कायमस्वरूपी देखील रद्द करू शकतात। कसं बघता या निर्णयाकडे? मी आता शिकतो आहे मराठी शिकतो आहे। हो, पण इतरांना अशा पद्धतीने कायदा लागू होतोय तर तुम्हाला वाटतंय का इतर रिक्षा चालकांना याचा त्रास होऊ शकतो? बरं आहे, लागू होऊन दा चालतो, मला येते थोड़ा बहुत। हमारे हिसाब से तो प्रशासन ने जो किया है वो ठीक है, अच्छे के लिए किया है, सबके लिए किया है। और दूसरी बात ये है कि मराठी सबको सीखना चाहिए। जो यहाँ के रहिवासी हैं जो पहले से चला रहे हैं उनके लिए तो बेहतर है। और दूसरी बात ये भाषा का है जो सबको सीखना चाहिए। ये महाराष्ट्र सरकार की तरफ से बहुत अच्छी बात है। मॅडम, हे चांगलंच आहे, म्हणजे मुदत तर त्यांना दिलेली आहे मराठी शिकण्यासाठी। तेवढ्यात ते शिकले तर संवाद करायसाठी चांगली गोष्ट आहे। आपल्या महाराष्ट्रात इथले जे स्थानिक आहेत, आपल्याला ठीक आहे हिंदी येते, पण जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हिंदी येत नाही। मग त्यांना थोडं सोय व्हावी म्हणून हे चांगलीच गोष्ट आहे। महाराष्ट्र में रहने तो मराठी पाहिजे ना मैम। अभी हमी कहता सऊदी दुबई जाते हो तो कहता सऊदीची भाषा शिकतेस। मी पण मॉमेडियन आहे, बघा मी 2-3 दिवस क्लास गेलाय। क्लास केलात? हा, 2 दिन गेलाय। कुठले क्लास केले? कुठे केलात क्लास? गोरेगावला, माझ्या घरी गोरेगाव आहे ना। मी मॉमेडियन आहे, मला काय, मी पॅसेंजर पण बसतो तो मराठी बोलते, तो शिकायला पाहिजे। सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची केली आहे। सरकारनं सरकारचं काम केलंय, पण सामान्यांनी देखील प्रवास करताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत आवर्जून मराठी बोलणं गरजेचं आहे। नाहीतर सरकारचा हा नियम फक्त नियम बनून राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई।